लाइटिंग देखो भाई अभी। हाँ हाँ। हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच असाल. तर आज आपला व्हिडिओ आहे की आपण चाललेलो आहे पाकोडामध्ये कसं कसं व्ह्यू आहे, कसं कसं जावं लागते, ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर पहिले सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर आम्ही पोहोचलो होतो बोरिवली जाण्यासाठी आणि बोरिवली जाता जाता आम्हाला इथं ॲटो भेटतात. या ॲटोमध्ये आहे ना कमीत कमी 20 रुपये तिकीट लागते आणि आम्ही गेलो होतो या ॲटोमध्ये. तर ॲटोवाल्याची भांडणं चालू होती. म्हटलं ॲटोवाल्याला भांडणं चालू नका करू. त्यानंतर ॲटोवाल्याची भांडणं खतम झाल्यानंतर आम्ही म्हटलं काकाले टेन्शन नका घेऊ, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तर काका म्हणले ठीक आहे बा, तुम्ही सोबत आहा. त्यानंतर हे असा ट्रॅफिक म्हटलं की मुंबईचं खूप भारी ट्रॅफिक राहते आणि हे डबल त्यांचं चालू होतं. पण म्हटलं काकाले जरा आरामात घ्या, त्याच्यानंतर आपण चालू करू. तर तरी पण काका काय आवरत नव्हतं राहिले, त्याच्यामुळं तर काकाले म्हटलं जरा जोरात पळवा आपला ॲटो. तर काकानं जोरात पळवला. मग असंच करता करता आम्ही पोहोचलो पागोड्याच्या लाईनमध्ये. आम्ही गेलो होतो महापरिनिर्वाण दिनच्या दिवशी आणि तिथं एवढी गर्दी पहा तुम्ही. गर्दी एवढी होती की खूपच. कधी पण आले ना गर्दीच्या वेळेला अशा टायमाला कधी येऊ नका, कारण की एकांतमध्ये या. आणि या गर्दीमध्ये असा फायदा झाला की यामध्ये आहे ना बोटीत बसण्याचं तिकीट नव्हतं, तर हे तरी चांगलं झालं. आणि हे गर्दी पाहून तर असंच वाटलं की बा हे गर्दी पाहून कधीच यावं नाही, पण ते वरतीच होतं, कारण की हा नजारा पाहिल्यानंतर वाटलं की चला चांगलाच होईल जे काय होईल ते. आणि समोर चालून माझा मित्र भेटला पर्शिक. हा सगळ्यात हँडसम मुलगा आहे या ट्रिपमधला आणि सगळ्यात दमदार माणूस आहे. त्याच्यानंतर आम्ही समोर चालता आणि बोटमध्ये एवढी गर्दी होती, पण बोटमध्ये गर्दी असल्या नंतर पण आम्ही तिच्यात आहे ना खूप मजा केली. आणि हे बोट काही जास्त दूर नव्हती, इथून इथपर्यंत म्हणजे छोटीशी 500 मीटर म्हणा की 100 मीटर म्हणा तेवढंपर्यंत बोट होती. आणि या बोटीत आहे ना बाबासाहेबांची नारे चालू झाले होते. मग हे पहा. आणि असेच नारे लावता आम्ही थोडंसं सुंदर नजारा पाहिला. तो सुंदर नजारा की छोटासा होता पण वरती होता, कारण की जो याच्यामधलं पाणी आहे ते थोडं हळूहळू कमी होत असते, त्याच्यामुळे थोडंच पाणी होतं, त्याच्यामुळे थोडं काही जमलं नाही. त्याच्यानंतर आम्ही पोहोचलो बसमध्ये. या बसमध्ये आहे ना फ्रीमध्ये बसा होतं या पाकोड्यापर्यंत. इथून डिस्टन्स आहे 3 ते 4 किलोमीटर मे बी, नाही तर 5 किलोमीटर जास्तीत जास्त. तर या बसामध्ये आम्हाला बसावं लागते आणि समोर जाऊन तर पोचावं लागते. तर फायनली आपण पोहोचलो पागोडामध्ये आणि समोरचा व्ह्यू पाहून असं वाटत होतं की खूपच छान असं कलाकृती केलेली आहे ना. तर हा आता याच्यानंतर आहे ना वरती जाता आम्हाला बॅगी चेकिंग वगैरे आणि समोर चालू जे बी तंबाखू पुड्या वगैरे आहेत ते सगळं काढावं लावल्या होत्या. समोर चालून तुम्हाला दाखवतोच मी कसं काय त्यांनी सांगितलं आम्हाला, कसं काय त्यांना ट्रीट केलं, तर ते तुम्ही आता समोर पहा. बॅगवाले बॅग इथे ठेवा लागते रे भाऊ. बॅग इथे ठेवायची आहे. अच्छा चेक करतात का? हाँ सब हमारी नजर है, सब अच्छी, टेंशन मत लो, जाओ आगे. आज का दिन जिंदगी जीने का रास्ता है. तंबाकू बीड़ी सिगरेट, धन्यवाद. चला सिगरेट तंबाकू बाजूला थांबा ते आहे ना. बॅगवाले थांबा, त्यांच्याकडे तंबाकू सिगरेट चल ना मग पुढे. त्यांच्याकडे बॅग नाही ना. हो भाई आगे बढ़ना. हो भैया. आता आम्ही आलो पागोड्यामध्ये आल्यानंतर आम्ही हे सगळ्यात मोठं एंट्री जिथं म्हणतात. हे सगळ्यात व्ह्यू म्हणजे चांगला, सगळ्यात भारी व्ह्यू आहे ते मागं दिसू शकतो तुम्हाला. एक नंबर खूप छान. चला सगळ्यात भारी सीन पाण्यात भेटलेला. आपली किती मोठा आहे रे, लयच मोठा आहे ना रे. ना सोबतची कुठे गेली.
लय सोबत लय खास चाललंय. हे आमची आणि हे इकडं मस्त वातावरण पैकी इथं जे आहेत ना इथं लोक राहतात. आणि हा जो नजारा आहे तो पाहण्यासारखा आहे, खतरनाक आहे, लयच खास एकदम. आणि इथं कधी बी आलं ना तर फक्त म्हणजे अशा कोणत्या विशिष्ट ठिकाणी नाही आलं पाहिजे. तुम्ही या कोणत्या सार्वजनिक ठिकाणी, नंतर म्हणजे जिथं जागा उपलब्ध असेल तिथं या. आणि मस्तपैकी बघू शकता तुम्ही तिथं टॉयलेट वगैरे आहे. आणि हा जो सीन आहे हा एक छान. अरे बापरे, माझ्या समोर लाइटिंग लागली, खूप छान, खूप छान लाइटिंग लागल्यानंतर खूप छान दिसते. मागं अरे आमची टीम कुठे गेली? अरे आमची टीम कुठे? अच्छा, आमची टीम इकडे लागली. मग काय असा दिसतो तू. आय होप तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल. तोपर्यंत सबस्क्राईब करा, कारण की व्हिडिओ हा मोठा झाला असता. आणि पुढच्या व्हिडिओच्या क्लिप पहा थोड्याशा. मोबाईल बंद करू का? मोबाईल बंद करा सांगितलं मित्रांनो. पीछे का व्ह्यू. आणि मित्रांनो हे सगळे इकडे दिसतात नाही, ब्लॉक सगळ्या इकडे स्पीकर लावलेले आहेत. पाहून